महिलांसाठी 100% मोफत प्रवासाची घोषणा केली आज महिला विद्यार्थ्यांसाठी। राहुल गांधींनी बिहारमध्ये एका नाल्यात उडी मारली, तुमच्या लक्षात असेल बिहार निवडणुकीत, म्हणजे नदी समजून त्यांनी उडी मारली, पण नदी नव्हती, तो नाला होता। तसं हे काल केएमटीच्या बसमध्ये काल गेले ते स्टंट करण्यासाठी, 15 वर्षात कधी गेले नाहीत। Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. आम्ही जाहीरनामा आज काढलाय कोल्हापूर महापालिकेचा। त्यामध्ये केएमटी मध्ये महिलांसाठी 100% मोफत प्रवासाची घोषणा केली आज महिला विद्यार्थ्यांसाठी। जे वर्किंग वुमन आहे हे तर 12 रुपयाचे तिकीट तर ग्रामला 20 रुपये घालायला लागतात, मग रोज 8 रुपये कोणालाही परवडत नाही वर्किंग वुमन साठी। 105 बस आहेत, त्यात 40 बस आहेत, त्याच्या 1-2 बस पडतात। अशी अवस्था आहे। तसंच आपण केएमटी मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आपण करणारे आपण जाहीरनाम्यात सांगितलं। ट्रॅफिकचा प्रॉब्लेम एवढा झालाय आता कोल्हापूरमध्ये, बस शिवाय पर्याय नाही। काँग्रेसला 15 वर्ष कोल्हापूरची महापालिका त्यांच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने केलेलं होतं। आणि आता काल त्यांनी एक जाहीरनामा आता प्रसिद्ध केलेला आहे बंटी पाटलांनी, म्हणजे सूर्य आणि चंद्र सोडून सगळंच देतो म्हणून सांगितले। आम्ही मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधणार, मोठे मोठे हॉस्पिटल्स तयार करणार, महिलांना फ्री केएमटीची बस देणार। 70 बसेस बंद पडलेले आहेत 4 वर्ष झाले, त्याला टायर घालायला पैसे नाही त्यांच्याकडे। अशा अनेक गोष्टी, म्हणजे सगळ्या स्मार्ट शाळा करणार, म्हणजे काय काय वाटेल ते त्यात केले। तुमच्याकडे ते वाचला असेल तुम्ही पेपरला। तर 15 वर्षात त्यांनी केलं नाही आणि आता ते म्हणतात की आम्हाला सत्ता दे आम्ही करतो। हे परत एकदा एक फेक नरेटिव्ह जसं राहुल गांधी करतात तुम्हाला माहिती आहे, तसं काल ते केएमटी मध्ये गेले बंटी पाटील, केएमटी बसमध्ये स्टंट शो। जसं राहुल गांधींनी टोल भरला होता, राहुल गांधींनी बिहारमध्ये एका नाल्यात उडी मारली, तुमच्या लक्षात असेल बिहार निवडणुकीत, म्हणजे नदी समजून त्यांनी उडी मारली, पण तो नदी नव्हती, तो नाला होता। तसं हे काल केएमटीच्या बसमध्ये काल गेले ते स्टंट करण्यासाठी, 15 वर्षात कधी गेले नाहीत।